नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. गुरुदेव, जगात सर्वात सुखी माणूस कोण आहे? शिष्यानं गुरूंना प्रश्न केला. गुरु म्हणाले, वत्सा, हे असं मी इथे बसून सांगणं चुकीचं आहे. त्यासाठी तुला शोध घ्यावा लागेल, लोकांना भेटावं लागेल, त्यांना विचारावं लागेल आणि विचारत विचारत पुढे जावं लागेल, शोध घ्यावा लागेल. मग काय, शिष्य निघाला सुखी माणसाच्या शोधात. त्याला बहुसंख्येनं दुःखीच माणसं भेटायची. ती दुसऱ्याकडे बोट दाखवायची. काही माणसं सांगायची, हो आम्ही आहोत सुखी, पण जगात आमच्यापेक्षाही सुखी लोक आहेत. मग शिष्य त्यांना भेटायचा. मग तेही सांगायचे, आम्ही सुखी आहोत, म्हणजे इतर बऱ्याच जणांपेक्षा सुखी आहोत, पण आमच्यापेक्षाही सुखी लोक खूप आहेत. मग सर्वात सुखी माणसाचा शोध घेता घेता 12 वर्ष निघून गेली. माणसं कशा कशात सुख शोधतात, कशा कशात दुःख शोधतात. एकाला ज्याच्यात सुख सापडतं त्यातच दुसऱ्याला दुःख कसं सापडतं, याचं विश्वरूप दर्शन शिष्याला होत गेलं. अखेर तो एका संन्याशाच्या कुटीत उभा होता. सर्वात सुखी माणसाचा शोध घेता घेता जी जी माणसं भेटली त्या माणसांनी या संन्याशाकडे त्याला पाठवलं. ते म्हणाले, हा संन्यासी सगळ्यात सुखी आहे. म्हणून शिष्य त्या संन्याशाच्या कुटीत आला होता. संन्यासी म्हणाला, हो मी बहुतेकांपेक्षा सुखी आहेच, पण माझ्याही पेक्षा ना एक सुखी माणूस आहे. तो उंच डोंगरावर राहतो आणि माझ्या अंदाजानं जगात सगळ्यात सुखी माणूस तोच असेल. शिष्य पुन्हा तिथून परतला आणि खडतर डोंगरवाट तुडवत महिनाभरानं ते शिखर गाठलं. तिथे एक माणूस पाठमोरा ध्यानस्थ बसला होता. शिष्य त्याच्या मागे जाऊन उभं राहिला. मग मागे कोणीतरी उभं आहे याची चाहूल बहुतेक त्याला लागली असावी आणि त्यानं विचारलं, कोण? शिष्य म्हणाला, जगातला सगळ्यात सुखी माणूस तुम्ही आहात असं कळलं मला, म्हणून भेटायला आलोय तुम्हाला. आता माझा शोध संपला. तो माणूस वळला आणि शिष्य चकित झाला. अहो, ते त्याचेच गुरु होते. तेव्हा त्यानं गुरुदेवांना विचारलं, गुरुदेव तुम्ही मला तेव्हाच का नाही सांगितलं? मला इतका शोध घ्यावा लागला नसता, इतकं फिरावं लागलं नसतं, इतकी वाट बघावी लागली नसती. यावर गुरुदेव म्हणाले, अरे पण मग बोधही झाला नसता ना. हे बघ, सुख आहेच, किंबहुना जगात अस्तित्वात फक्त सुखच आहे. पण माणूस वेगवेगळ्या प्रकारे दुःख निर्माण करून घेतो. म्हणजेच आपल्या सुखाची तुलना दुसऱ्याच्या सुखाशी करतो आणि मग जे मिळणारं सुख आहे ना त्याच्यातनं पुन्हा दुःख निर्माण होतं. ज्याला आपल्या सुखाची तुलना दुसऱ्याच्या सुखाशी करता येत नाही ना, तो माणूस सगळ्यात सुखी आहे. श्रोते हो, खरंच असलेल्या परिस्थितीत जो सुख शोधतो आणि आपल्या सुखाची तुलना जो दुसऱ्याच्या सुखाशी करत नाही, तोच खरं सुखी माणूस म्हणावा लागेल. मग असं सुखी होण्यासाठी मात्र आपल्याला आपल्याकडे जे जे आहे ना त्याच्यात आपला आनंद, समाधान आणि सुख शोधावं लागेल. हेच खरं, हो ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.